सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडागर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी अशी साद उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना घातली आहे। मतभेद असतील तर त्यांच्याशी बोलायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत। सुरेश बनकरांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। बघूया एक रिपोर्ट। उद्धव ठाकरेंची भाजप कार्यकर्त्यांना साथ। गुंडगिरी गाडण्यासाठी मतदानाचं आवाहन। निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरेंची नवी खेळी। विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा संघर्ष आहे। असं असताना उद्धव ठाकरेंनी सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मशालच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात सुरेश बनकर रिंगणात आहेत। सुरेश बनकर हे मूळचे भाजप कार्यकर्ते। अब्दुल सत्तारांना हरवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनकरांना पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। अब्दुल सत्तारांना पराभूत करण्यासाठी कोणी चर्चेला यायला तयार असेल तर त्यांनी यावं असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। या सिल्लोडमधली हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून टाकायला, जाळून टाकायला आलेली आहे। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय। ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे। पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी असल्याचं उद्धव ठाकरे सांगतात। त्यामुळे महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांना मतदान करू नका असं आवाहनही ठाकरेंनी केलं। मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला काल नाशिकच्या सभेत आवाहन केलेलं आहे। आवाहन आणि आव्हान, मी आव्हान भाजपला देतोय आणि आवाहन हे भाजप प्रेमींना करतोय की महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या भाजपला मत देऊ नका। महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या मेंढ्याला मत देऊ नका। जे महाराष्ट्र लुटतायत त्या लुटारूंना मदत करणाऱ्यांना सुद्धा मत देऊ नका, ही माझी जाहीर विनंती आहे। सिल्लोडमध्ये बनकरांसाठी भाजप कार्यकर्ते वेगळी भूमिका एक वेळ घेतीलही, पण राज्यात भाजप उद्धव ठाकरेंना छुपी मदत करण्याची शक्यता फारच कमी आहे। तरीही उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना मतदानासाठी केलेलं आवाहन बुचकळ्यात टाकणार आहे। संभाजीनगरहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।